हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आहे थर्सडे ना, आज ताई. आणि आज आहे दसरा. तर सगळ्यांना तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मला काढायची थोडीशी रांगोळी आता, तर रांगोळी काढून घेऊया. तर गाईज मम्मीने वाटलंय आत्ताच. काय हे वेलची पावडर आहे ना, इलायचीची पावडर वाटली आहे. लसूण का सोलले बघा माझी मम्मी. गाई चालू आहे काम. डाळ घातली शिजायला. काय भात आहे रात्रीचं. आणि चाय आणि दूध गरम केलंय. मग काय बनणार आहे आज? पोळ्या. दसरा आहे तर पोळ्या. ओ पोळ्या बनतायत आज आमच्याकडे. आणि मी काढलीये रांगोळी. ती तुम्हाला दाखवते थांबा. ते पप्पा लावतायत हार दरवाजाला. तर इथे मम्मीने काहीतरी वाटायला दिलंय मला. कशाचं वाटते? आमटी बनवायची म्हणून वाटायचंय. तर मम्मी इथे कापते कांदा. वाटणच येते तोंडात. आमटी बनवायची म्हणून सगळी तयारी चालू आहे. आज आमच्याकडे पोळ्यांचं जेवण आहे. दसरा आहे तर. तर इथे मम्मीनी मेथीची भाजी बनवतीये मस्तपैकी. आज आमच्याकडे स्पेशल बेत आहे जेवणाचा, कारण पूर्ण पोळीचं जेवण बनणार आहे. पोळ्यांचं जेवण आहे. आणि इथे तांदूळ साफ करून दिले मी मम्मीला मस्तपैकी. आणि हे आमटीचं आहे ना हे मम्मी आमटीचं आहे ना. काय काय टाकलं याच्यात? जिरं लसूण कोथिंबीर आणि खोबरं. सुकं खोबरं. येस. आमटी बनणार आहे मस्त आज. आणि मेथीची भाजी तर बनतेच, माझी फेवरेट ऑल टाइम. सकाळ सकाळी पप्पानी जाऊन सोनं आणलंय. तर गाईज सोनं घ्या. दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आमच्याकडे बनतायत पोळ्या. मम्मी पोळ्या बनवते गाईज. हे बघा पुरण वाटून दिलंय ताईनी. ते पीठ मळलंय आणि मम्मी आता पुरणपोळ्या लाटतेय. तर गाईज मम्मीचं झालंय जेवण बनवून. मेथीची भाजी आहे मस्तपैकी. त्याच्यात भात आहे आणि ते आमटी बनवली आहे मस्त. हे बघा आमटी बनवली आहे. आणि काय आणि हे बघा इथे चपात्या पण केल्यात आणि खाली पुरणपोळ्या आहेत. जास्त पुरणपोळ्या नाही केल्या मम्मी, चपात्या बनवून ठेवल्यात. तर आता मी नाश्ता करायला घेते. तर मी घेतली मेथीची भाजी. मम्मीनी भजी बनवलेली ती घेतली आहे. आणि 2 चपात्या घेतल्यात. तर हा आहे सकाळचा नाश्ता. आता वाजलेत 11. तर मम्मी निघाली आहे मीटिंगला चालली आहे. आज मीटिंग आहे तर घरची. सो हे बघा. आणि ही पण जेवायला बसली आहे. जेवणच आहे आमचं, म्हणजे आता आम्ही जेवणच घेतोय. आमटी बनवली आहे. कशी झाली आमटी? छान झाली आमटी. चपाती पापड सगळं काय मम्मीने बनवून ठेवलंय. तर तुम्ही पण या गाईज नाश्ता करायला. सो गाईज मी आत्ता झोपेतून उठली आहे. 4 वाजले. 4 काय पाहिजे? आणि पार्सल ऑर्डर केलंय. पनीर चिल्ली खायची आहे म्हणून. मम्मी पप्पा तर आले नाहीत, मीटिंगला गेलेत. आणि आम्ही तर झोपलेलो मस्त. आत्ता उठली आहे मी. गोळी खाल्ली आणि अशी झोप आली ना, झोपूनच घेतलं. तर बघू आता. मम्मी पप्पा नाही तसं बोर होतंय. आज सुट्टी घेतली तर सुट्टी आहे आज आम्हाला. तर पनीर चिल्ली खाऊया. पनीर चिल्ली बोलते इथे पनीर चिल्ली.
वाव, अनबॉक्सिंग. लवकर गरम गरम खा. मला त्याच्यातच दे, प्लेट कशाला खराब करते. चम्मच मग जा तुला. चमच 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 चमच. आज मस्त पोळ्यांचं जेवण होतं. पोळी काय खाल्ली नाही मी एवढी. पोळ्या खायचं मन पण नव्हतं. गोड गोड एकदम. ते डॉक्टरने सांगितलंय ना, मीठा खाना नाहीये, मीठा मत खाओ म्हणून. काहीच पनीर चिली टेस्टी तर लागते. बंद करा का तुझं. ए सोना सोना तू पण बडवा माझ्या पाया पड. सोना घे आणि गोड गोड बोल बाई. तू घे पटकन चल. पाया पड. हे घे पकड मम्मी. पाया पडायचं. पाय खाली घे ना. गाईज हॅपी दशेरा तुम्हाला पण. सोनं घ्या, खुश राहा. तुम्हाला पुढचं वर्ष चांगलं जाऊ दे. ठॅक ठॅक. आणि मम्मी आत्ताच आली आहे घरी, मीटिंगला गेलेली. तर मी बनवते मॅगी ताईसाठी. तिला भूक लागली आहे म्हणून मॅगी बनवते. आणि हे बघा काय मानून द्यायचा. आणि मॅगी फोडली आहे कारण तिला ते अशी मोठी मोठी मॅगी आवडत नाही. आणि थोडासा चुरा केला मॅगीचा. मी इथे साईडला चाय ठेवते. मम्मी पप्पाला चाय पियायचं आहे म्हणून चाय ठेवते. आणि ते पाणी गरम तर होते. आता पूर्वा बोलते तिला पण मॅगी खायची आहे. चाय पावडर टाकली आहे, साखर टाकायची फक्त. जास्त गोड नाही करणार चाय. आणि आमच्या चाय पावडर मध्ये ना ऑलरेडी इलायची टाकलेली आहे मम्मीनी चाय पावडर मध्ये, म्हणून चांगली टेस्ट लागते चायची. आता चाय पियाला येतील पप्पा थोड्या वेळाने. आणि आवाज येत असेल कारण विसर्जन आहे आज देवींचं. सो असं आहे. आणि कुंकू बघा ना ताईनी कसं लावलंय मला. तर ठीक आहे आता जाऊ द्या. पूर्वानी पण मॅगी दिली, ती पण फोडायची. तिचं म्हणणं होतं की वेगळी मॅगी बनव तिच्यासाठी, पण मी काय बनवणार नाही वेगळी वगैरे. एवढं खेळत नाही बसणार आहे मी. एकच ह्याच्यात बनवून टाकते लवकर. आणि हे लोक मारतायत गप्पा बाहेर. आमचं चालू आहे काय ना काहीतरी. मला खाली पण जायचंय, कपडे इस्त्री करायला द्यायचे. आणि पावसाचं वातावरण झालंय. वारा फार येतोय, खूप वारा येतोय. मम्मा बोलत होती की आल्यावर की सर्वांनी आठवण काढली माझी. पण ठीक आहे, 19 तारखेला भेटूया गाईज. दसऱ्याची सेलिब्रेशन आहे आमच्या घरातलं. ते 19ला ठेवलंय. तर असं आहे. तर तेव्हाच मग सगळे भेटतील, आपली गावची मंडळी, मुंबईची मंडळी. तर थँक्यू माझी आठवण काढल्याबद्दल. मॅगी बनवते आता.